आता आहे ना, लहानपणापासून एक गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटायचं बरं का. आणि ती गोष्ट म्हणजे माहिती काय, की महामंडळाची बस होती आपली, महामंडळाच्या बसने प्रवास करणं बरं का. आणि ती कारण सांगतो माझ्या काय प्रॉब्लेम काय व्हायचा, की जेव्हा लहानपणी सवय नाही राहायची ना, तेव्हा ना आम्ही सकाळ सकाळी पहिले जेवण खाऊन करून घ्यायचं बरोबर, पुन्हा पेट जेवण करून घ्यायचं आणि ना बसवून जायचं बरं का महामंडळाच्या. आणि त्याच्यानंतर बाई जी उलटीचा जो त्रास व्हायचा, आणि तो इतका मी जेव्हा स्पेशल व्हिडिओ तयार करतो माहिती का, आणि त्या उलटीचा त्रास जेव्हा व्हायचा ना यार, तेव्हा असं वाटायचं आपण काहीतरी मोठा गुन्हा केला आहे. अजून भेटत होतं, जेव्हा लहान असताना असे बसवून जायचं महामंडळाच्या, तेव्हा तिथले ते महामंडळाच्या म्हणजे बसच्या पायऱ्या असायच्या ना, त्या बसच्या पायऱ्यावर आम्ही ती उलटी करायचो. मी म्हणा, लहान बहीण म्हणा, ठीक आहे. उलटी करायचं घरातली सगळेच म्हणा बरं, सगळेच म्हणजे फक्त मी आणि लहान बहीण. उलटी करायचं वडील मग तेही घ्यायचे, बाहेरून पाणी घ्यायचे आणि ते साफ करून द्यायचे. त्याच्यात अजून किस्सा, एक दिवशी जेव्हा मी पुण्यावरून रिटर्न येत होतो बरं का, पुण्यावर रिटर्न येत असताना बसमध्ये येतो ट्रॅव्हलिंग बरं का, आणि सकाळी सकाळी ना शिळं पाणी पिलं होतं मी. ते शिळं पाणी पिल्यामुळं काय झालं, पोटामध्ये अजून त्रास व्हायला लागला बरं का. बस जेव्हा आज रस्त्यावर रिटर्न येत होती, तेवढ्यात माझी जरी एक जण व्यक्ती बसली, इकडून पण एक व्यक्ती बसलेली बरं का. तोंडावर मी खूप कंट्रोल करायचा प्रयत्न केला, पण शेवटी नाही झालं. उलटी होऊन गेली. आणि ती कोणा झाली, या व्यक्तीच्या अंगावर आणि या व्यक्तीच्या अंगावर. म्हणजे अशी अर्धी ह्या व्यक्तीच्या अंगावरून गेली आणि थोडं थांबलं आणि ह्या व्यक्तीच्या अंगावर. तेव्हा ही गोष्ट कळली की नाही रे ना, उलटीचा पूर्णपणे हा किस्सा होऊन गेला पूर्ण. ती सवय लावून गेली अशी, कधी बी अशी बसमध्ये बसलं का शेवटला म्हणा, त्याच्यानंतर असे प्रॉब्लेम्स क्रिएट होता म्हणून अदरवेळेस मी अवॉइड करतो खरं म्हटलं बसमध्ये जाणं. आणि जायचं ना म्हटलं शॉर्ट डिस्टन्सवर फक्त ट्रॅव्हल करायचं, फक्त लॉंग डिस्टन्ससाठी ना कधी बसले ट्रॅव्हलिंग करायची. आणि करणार बी असेल तरी ना काही खायचं नाही फक्त असं. एक स्पेशल व्हिडिओ तयार करायचा, कारण माहिती काय, त्या उलटीमुळं ना मी खूपशे दिवस असं होतं की बसने प्रवास करायला बंद करून दिलं डायरेक्ट. म्हटलं कुठे जाणं चुकीचं आहे म्हटलं, बसनी म्हणा काही पिळून म्हणा असं त्रास होतो पटायला तर असं म्हणून. आता क्लिअर व्हायला लागल्या या गोष्टी खरं म्हटलं, तर आधी खूप त्रास व्हायचा मला माहिती आहे. त्याच्यामुळे कसं व्हायचं माहिती का, त्याच्यामुळे त्रास प्रत्येकाला व्हायचा, त्रास मला बी व्हायचा, पॅरेंट्सला बी व्हायचा, प्रत्येकाला त्रास व्हायचा. ते उलटी व्हायचं कारण काय, पोटही होतं, परत त्रास होता म्हणा, अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. ठीक आहे, धन्यवाद.